करमाळ्यातील महत्वाचा समजला जाणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना याची निवडणूक आहे ती लागलेली आहे. आपल्या जगताप गटाची काय भूमिका असणार? जगताप गटाच्या भूमिकेपेक्षा जगताप गटाचा विचार असा असणार आहे की हे इलेक्शन बिनविरोध व्हावं. आज जी कारखान्याची परिस्थिती आहे आणि मतदारांची जी मानसिकता आहे ह्याचा जर बारकाईने विचार केला तर मला वाटतं जगताप गट सोडून मतदारांचा कुठल्याही गटावरती विश्वास नाही आणि त्या गटातल्याही लोकांना माहिती. आज कारखान्याची परिस्थिती, कारखान्याची वाटचाल आणि कारखाना शेवटच्या घटका मोजत आहे असं म्हणण्यापेक्षा तो मृत झालाय. त्याला जर पुनर्जीवित करायचं असेल तर हे इलेक्शन बिनविरोध व्हावं आणि बिनविरोध होत असताना ह्याच्यामध्ये मोहिते पाटील असतील, देशाचे नेते आदरणीय शरद पवार असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा असतील, ह्या सगळ्या गटांनी त्यांच्यापाशी जाऊन कारखान्याविषयी सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा प्रश्न शेतकऱ्यांच्या हितासाठी, ऊस बागायतदारांसाठी, वाहनधारकासाठी, तिथल्या असलेल्या कर्मचाऱ्यासाठी आणि कारखान्यावरती अनेक लोक उपजीविका करतायत. हॉटेलिंगवाले असतील, व्यावसायिक असतील, अनेक लोकांची उपजीविका त्याच्यावर होती. ह्या सगळ्या लोकांनी राजकारण विरहित, राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या सहानुभूतीसाठी हा कारखाना चालू करायला ह्या नेते मंडळींकडे जाऊन नवीन युवकांना संधी द्यावी, त्यांच्याशी विचार विनिमय करावा आणि ते जर मदत करत असतील तर मला वाटतं ह्या इलेक्शन व्हावं. कारण आता सध्या राज्यामध्ये फडणवीस साहेबांसारखा एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहे. फडणवीस साहेबांची भेट घ्या, सगळे मिळून जाऊ. बागल असतील, पाटील असतील, संजय मामा असतील किंवा आम्ही असू, आपण एकत्र जाऊ आणि आदिनाथला मदत करा. ह्यापूर्वी सुद्धा पवार साहेबांनी मला वाटतं आदिनाथला मदत केली. NCDC मधनं त्या काळामध्ये 27 कोटी रुपये त्यांनी आदिनाथला मदत केली. आणि आदिनाथ कुणाच्या ताब्यात पूर्वीपासून आहे आणि कुणी अडचणीत आणला आणि आदिनाथची मकाईची काय अवस्था झाली आणि आता जरी त्याला मदत केली तरी आता ह्या दोन्ही कारखान्याची काय अवस्था आहे ह्याची टीका टिप्पणी पकडण्याच्या भानगडीत मी न पडता ह्याला जनता सर्व लोक साक्षी आहेत. मला फक्त एवढंच सांगायचंय की आज स्वतःच गटाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही जर इलेक्शन करत असाल किंवा लोकांना हे करण्यासाठी इलेक्शन करत असाल, कारण मी हे मेळावे घेतलेत. मला वाटतं नारायण पाटलांचा, संजय मामाचा काल मेळावा मी ऐकली. बरं, त्या मेळाव्यामध्ये, त्या गटामध्ये तुम्ही भूमिका मांडत असताना शेतकऱ्याच्या हिताचं कुणीच बोललं नाही. आपल्या गट टिकवला पाहिजे, अमकं झालं पाहिजे, म्हणजे बाकीच्याच वायफळ गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये मी ह्याच्यासाठी, आता तुम्ही मला विचारलं किंवा तुमची काय भूमिका असणार आहे, भूमिका काय हे बघण्यासाठी जर आपण मेळावा बोलवला तर त्या ठिकाणी मला वाटतं बरेचसे काही अशी लोक आहेत, सगळ्याच पार्टीत आहेत, की ज्यांच्याकडे तुम्हाला सांगतो विचार नाहीयेत, वाचार पद्धतीने बोलणारी माणसं आहेत. म्हणून मी एकट्यानेच तुम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं. आता काल सुद्धा संजय मामाच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं गोविंद बापूंच्या बद्दल बोलले गेलं की बरेच दिवस त्यांनी चप्पल घातली नाही, अमकं नाही, तमकं घातली नाही. आणि हे किती दिवस सांगणार, हे किती दिवस सांगणार. वास्तविक ह्या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक मोठमोठे संत, महात्मे, सत्पुरुष, योद्धे यांनी सगळ्यांनी तुम्हाला सांगतो इतिहास घडवले. आज ते पुस्तकात आहेत, आज त्याची उदाहरणं देतोय. शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, मग आपण त्यांचा उल्लेख करतोच आहे ना, त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवून चालतोच आहे ना. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं कर्तृत्व पुसले गेले. पण काल त्यात बोलताना त्यांनी सांगितलं की कुठपर्यंत त्या गोष्टीचा उल्लेख करायचा. त्यांनी त्याग केलाय.
भले त्या काळात त्यांना आर्थिक किंवा कुठल्या गोष्टीची हे जरी नाही दिली तर शेतकऱ्यांच्या भावना, हा कारखाना व्हावा, माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी एक उत्पन्नाचं साधन व्हावं, त्याची आर्थिक उन्नती व्हावी, ह्या विचाराने गोविंद बापूंनी तुम्हाला सांगतो चप्पल 24 वर्ष घातली नाही. आज ते हयात नाहीयेत, ते गेलेले. त्यांच्या पाठीमाग असं बोलू नये, ह्याच्यावर त्यांची विचाराची कुवत कळती. आणि जे बोलतायत त्यांची समाजामध्ये, त्यांच्या गावामध्ये सगळ्याला त्यांची लायकी माहिती, त्यांची वागणूक माहिती. तुमच्या जरी घराबद्दल बोललं, तुमच्या वडिलाबद्दल जरी बोललं तर तुम्हाला का किती वाईट वाटेल. त्याच्यामुळं जी माणसं गेलीत आणि ज्यांनी केलंय त्यांच्याबद्दल बोलू नका, तुमचे विचार मांडा. आणि प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या ह्याने त्यांचं ते सांगणार आहे की ह्याने योगदान दिले, त्याने योगदान दिले, तर दिलंय ते स्वीकारा. पण तुम्ही भविष्यात काय करणार आहे त्या योगदानामध्ये, आम्ही काय इम्प्रूव्ह करणार आहे, आम्ही काय वाढवणार आहे, ही गोष्टी बोला. कारण मेळावे बोलल्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या, कामगारांच्या हितापेक्षा किंवा त्या गोष्टीपेक्षा शेतकऱ्याचा विचार न होता तुम्हाला सांगतो तिसरीकडे विषय जातो. म्हणून ह्याच्यामधनं पुन्हा राजकारणामध्ये बऱ्याचशा तुम्हाला सांगतो दरी उत्पन्न होती, कार्यकर्त्यात होती, नेत्यात होती. आजीनाथ सहकारी साखर कारखाना वाचवायचा आहे. मग हा वाचवत असताना मी तर पूर्वी मला वाटतं बऱ्याच वेळा सांगितलं, आम्हाला सुद्धा ज्या जुनी म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, मी सांगितलं होतं की पवार कुटुंबियाशिवाय हा कारखाना कुणी चालू शकणार नाही, ब्रह्मदेव आला तरी. त्याच्यानंतर तुम्ही चालवायचा प्रयत्न केला, मुख्यमंत्री आणले, तानाजी सावतांनी मला वाटतं 10-15 कोटी रुपये दिले. आज काय जैशी ती परिस्थिती, त्या कारखान्याची उन्नती काही झालेली नाही. आणि गमतीशीर गोष्ट अशी की ज्या पद्धतीने जर असं होत असेल काय, तर मी तर त्यावेळेस सांगितलं होतं. मग काय हा मी सांगितलेलं बाकीत खोटं ठरलं का? नाही ठरलं. मी हे सांगितलं होतं मला वाटतं चिकलठाणच्या सभेमध्ये की बाबा कारखाना ज्यांनी चालवायचा विडा उचललाय किंवा कारखाना चालवतो म्हणताय त्या लोकांनी प्रथम आपला ऊस त्या कारखान्याला घालावा. त्यांनी तो घातला नाही, ही वस्तुस्थिती. मग मला असं वाटतं की मी जे सांगतो ते मी कधी कुणाची प्रथा नाही केली नाही, कधी तुम्हाला सांगतो कुणाबद्दल विरोध केला नाही. मी जे आहे ते सत्य सांगतो. पण सत्य सांगल्यामुळे जर मी विरोधकच आहे काय, हा आमचा शत्रूच आहे, अशी जर कुणाची भावना असेल तर ती चुकीची आणि ती खुणणं म्हणजे अशक्य. पण वस्तुस्थिती जिथं मांडतो त्या वस्तुस्थितीला त्यांनी धरून त्या गोष्टी कराव्यात. मोहिते पाटलांना च्या माध्यमातून तुम्ही खासदार आहेत, धैर्यशील भैया, रणजित दादा खासदार आहेत, विजय दादा मला वाटतं 25-30 वर्ष मंत्रिमंडळात होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आज त्यांची तेवढी अनेक सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वजन आहे. त्यांच्या माध्यमातून पवार साहेब आणि ह्या दोघांनी अजित दादा वगैरे ह्यांना सांगून तालुक्यामध्ये चांगल्या युवक, ह्याच्या आधी कधीही उमेदवार नसलेले आणि तुम्हाला सांगतो कोऱ्या पाटीची बॉडी काढावी, वर जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांना सांगावं की आम्ही आता थांबतोय, तुम्ही मदत करा आणि शेतकऱ्यांचा प्रपंच चांगला चालवण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. आजची परिस्थिती जर बघितली तर आपल्या तालुक्यामध्ये प्रचंड ऊस आहे. आज हे 4ही कारखाने बंद असल्यामुळे लोक केळीकडे वळाले ऊस सोडून. महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की आजीनाथ सहकारी कारखाना चालवणं हे मोठं आव्हान आहे. कारण तुमच्या उशा पायथ्याला असलेले जे कारखाने आहेत, ॲग्रो असेल, अंबालिका असेल, तुम्हाला सांगतो तुमचं माळेगाव बबदादाचा विठ्ठल असेल, तुमचा अकलूजचा हे जात माळीनगर सहकार श्रीपूर असेल किंवा यशवंत सहकारी साखर, ही कारखाने आता 10 ते 20,000 25,000 पर डे क्रिशिंग करणारे कारखाने.
आणि हा आपला कारखाना पूर्वीचा 2,500 टनी कारखाना आहे. आज तेवढी कॅपॅसिटी आपल्या कारखान्याची राहिलेली नाहीये. आणि ती ज्यावेळेस आज मला वाटतं मशिनरी आउटडेटेड झालेली आहेत, सगळ्या गोष्टी तिथल्या संपुष्टात आलेल्या आहेत. मला वाटतं आजपर्यंत प्रशासक होता, एमडी असेल, प्रशासक मंडळ असेल, तिथं मळी जवळजवळ मला वाटतं 11,000 टन का काय शिल्लक होती. 1100 का 1100 टन 1100 टन शिल्लक मळी असताना ती मळी काटा खराब असल्यामुळं 800 टन भरली. 811 टनच भरली. आणि जे 3 टन होती ती प्रशासक मंडळांनी आपली व्यवस्थिशीर हे करून मार्गी लावली. आणि आज ती मळी तुम्हाला मला वाटतं सगळ्यात चांगल्या ग्रेडची होती, कारण महागणं जे झालेलं क्रिशिंग होतं ते गाळप न झाल्यामुळं बराचशी साखर मला वाटतं त्या मळीत होती. आणि मला वाटतं ते ए ग्रेड डी ग्रेड अशा ह्याची होती. तिचा भाव आज 12,000 ते 15,000 रुपये होता, पण ह्यांनी उच्चांकी भावाने 8,000 विकली. म्हणजे जाता जाता सुद्धा तुम्हाला सांगतो तिथं असं कुणी हे राहिलेलं नाही काय, सगळ्यांनी एक दुसऱ्याचा आदर्श घेत हा कारखाना संपवण्याचा ही प्रयत्न केलेला आहे. मी सुद्धा कारखाना तो जवळजवळ 18 महिने चालवला. सगळ्यापेक्षा जास्त भाव दिला, कर्मचाऱ्याच्या 2 पगारी दिल्या, त्या काळामध्ये महिन्याला 2 पगारी केल्या. आणि मला वाटतं एक असाच आमचे माजी एमडी बाळासाहेब इथं बसलेले आहेत पाटील, ते त्यावेळेस माझ्या काळात एमडी होते. मी माझ्या पस्तमधनं जवळजवळ 13 ते 16 लाख रुपये कोटी 13 ते 16 कोटी रुपये कारखाना अडचणीत असताना त्यावेळेस दिले. कारखाना चालला. अजितदादांनी त्यावेळेस मदत केली. मी अजितदादाकडे जात होतो, गोविंद बापू आमच्या बरोबर असायचे. गोविंद बापू बद्दल अजितदादांच्या मनात आदर होता. मला वाटतं माझ्या बरोबर त्यावेळेस व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे सुद्धा असायचे. आणि दादाने मला वाटतं शिखर बँकेतनं आम्हाला बरीचशी मदत केली. आम्ही त्याच्यावरती तो कारखाना चांगला चालवला आणि जिल्ह्यात सगळ्यापेक्षा 1 रुपया जास्त दिला. जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात बबनदादाने 1200 रुपये भाव दिला, मी 1201 रुपये दिला. नाहीतर सगळ्या कारखान्यांनी 1100 1150 भाव दिला. त्यावेळेस मकाईने सुद्धा 1100 रुपये भाव दिला. आणि मी हे करून दाखवलं तिथं. माझ्या काळामध्ये मी कारखाना फक्त अवघ्या 17 लाख रुपयामध्ये चालू केला बाळासाहेब आपण. आणि मला वाटतं ह्याच्या आधीच्या बॉडीने 1-1.5 कोटी रुपयाच्या आत कारखाना कधी चालू झाला नाही. मला वाटतं एक कारखान्यामध्ये असंच बॉयलरची का कुठल्या तरी ह्याचा एक पार्ट होता की जो पार्ट बिक्सन आणि मला वाटतं हायटेक ह्या कंपनीकडनं तो आपण परचेस हे केला आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लावली. त्यांनी जुन्या पद्धतीप्रमाणे बॉडीचे किती ठेवायचे, चेअरमनचे किती ठेवायचे, परचेस ऑफिसरचे किती ठेवायचे आणि एमडीचे किती ठेवायचे असं क्लिअर मला विचारलं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं ह्यांचे कुणाचेही न ठेवता ह्यांचं जर मार्जिन ठेवायचं म्हणलं तर हा पार्ट 70 ते 50 लाखापर्यंत आम्ही तुम्हाला देऊ, आणि कुणाचं जरी ठेवायचं नसलं तर हा 25 लाखाला देऊ. हे जग जाहीर आहे. आणि त्यांच्यामध्ये मी स्पर्धा लावली आणि त्या स्पर्धेमध्ये ह्याचं रेकॉर्ड आहे, ह्याचं ऑडिट आहे. मी तोंडी बोलत नाही, कारखान्यावर जाऊन बघा. हा पार्ट त्या मध्ये स्पर्धा लावून मला वाटतं बाळासाहेब आपण फक्त 1 रुपयाला घेतला. दोन्ही ह्याच्यामध्ये हे करून आजही जाऊन बघा, माझ्या काळचा ऑडिट रिपोर्ट काढा, सगळ्या गोष्टी काढा. मी फालतू वल्लंघना कधी करत नाही. मुळामध्ये ह्या कारखान्यामध्ये जेवढ्याही लोकांनी कामं केली त्यांनी हा कारखाना फक्त उपजीविकेचं आणि पैसे कमवायचं साधन आहे ह्या दृष्टीनेच तुम्हाला सांगतो हा कारखाना चालवला. त्यांनी कधीही तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचं, कामगारांचं, उद्योजकाचं कुणाचंही हित बघितलेलं नाही.
म्हणून आज मकाई आणि आजीनाथची अवस्था ह्या पद्धतीने झाली. म्हणून मला आता लोकांना सांगायचं नाहीये की बाबा ह्यांचं तुम्ही बघितले, माझं बघा, मला मत द्या, कारण आज ती परिस्थिती राहिलेली नाहीये. म्हणून सगळ्यांनी एकत्र या, वरच्या नेत्यांकडे जावा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पवार साहेब, मोहिते पाटील ह्यांच्या माध्यमातून ही कारखाना आपण उभा केला पाहिजे. खरा मुहूर्त मेढ ह्या कारखान्याची कैलासवासी महर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी रवलेली ह्या तालुक्यामध्ये त्या काळामध्ये. आणि शेअर्स गोळा होत नव्हते. बापूंनी 24 वर्ष मागाशी सांगितलं की वाहन घातलीच आहे. त्यावेळेस बापू कुठल्याच सत्तेवर नव्हते, एक सामान्य शेतकरीच होते, पण एक शेतकऱ्यांबद्दल त्यांना आपुलकी होती, प्रेम होतं. बापूंच्या डोक्यामध्ये हा उद्देश होता की माझ्या शेतकऱ्यांना कुठंतरी ह्याच्यातनं त्यांचा आर्थिक बळ मिळावं, त्याचा प्रपंच बळकट व्हावा. धरणाखाली एवढं मोठं बाहेरचे ऊस नेत आहेत, ह्या दृष्टीने गोविंद बापूंनी पायामध्ये वाहन घातली नाही. त्यांच्यावरही काल टीका टिप्पणी करण्यात आली. मुळे मागाशी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पण अशा विचाराची माणसं जर ह्याच्यात असतील तर राजकारण ह्या तालुक्यात व्यवस्थिशीर होणार नाही. जनतेला आता ह्या इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहिलं पाहिजे. आणि ज्या तालुक्यामध्ये जे कारखाने ज्या पद्धतीने चालत आहेत त्या पद्धतीने जर हिथं चालवायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या नेते मंडळींच्या स्वाधीन हा कारखाना आणि त्यांच्या विचाराने बॉडी तिथं तयार करावी आणि त्या पद्धतीने तो व्हावा. मला वाटतं ज्यावेळेस मी 1992 आमदार होतो आणि बँकेचा 92 डायरेक्टर झालो, हा कारखाना उभा राहायला मला वाटतं 21 का 19 वर्ष लागली. किती वर्ष लागली? 25 वर्ष लागली. का लागली? तर लोकांना एवढी शेअर्स घेत नव्हते. मला वाटतं 5-7 इलेक्शन झाले आजीनाथचे, शेअर्स घेत नव्हतं, आर्थिक अडचण होती. बँकेत ज्यावेळेस मी डायरेक्टर झालो त्यावेळेस सोसायटीच्या मार्फत आम्ही शेतकऱ्याकडून मला वाटतं 6,000 शेतकऱ्याकडनं शेअर्स घेतले. 250 रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आणि राहिलेले पैसे बँकेने भरायचे. 2,500 रुपये त्यावेळेस शेअर्स होता. 2,200 रुपये बँकेचे होते आणि मला वाटतं 350 रुपये शेतकऱ्याचे होते. आज बी त्या शेतकऱ्यांची थकबाकी, त्या शेअर्सचे पैसे घेतलेली थकबाकी आज देखील आहे. आणि त्यावेळेस पूर्ण भाग भांडवल तयार झालं आणि हा कारखाना सुरू झाला. हे मी ज्यावेळेस जाहीरपणाने बोलतो, जबाबदारीने बोलतो, हे जर सगळं रेकॉर्ड ती कुणीही मागून घ्यावं आणि त्याचा तुम्हाला सांगतो जाहीरपणे जनतेच्या पुढे ह्या गोष्टी मांडाव्यात आणि हे कराव्यात. कारखान्याची अवस्था अवघड आहे. कुणीही कारखाना हा चालू शकणं हे मला वाटत नाही. म्हणून मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की पवार कुटुंबियाच्या ताब्यात हा कारखाना द्या. त्याच्यावरती बरेच नाट्य घडली, त्याच्या घडामोडी झाल्या आणि आज पुन्हा ह्याचं इलेक्शन लागलेलं आहे. तर मला सगळ्याला विनंती करायची, कुठल्याही गटाची असू द्या, की बाबा कारखान्याची अवस्था बघून सगळ्यांनी एकत्र यावं. राजकारण विरहित त्यांनी शेतकऱ्याबद्दल जर सहानुभूती असेल, कर्मचाऱ्यांबद्दल जर सहानुभूती असेल, त्या ठिकाणी काम करणारे जेवढे किंवा कारखान्याच्या परिसरामध्ये उद्योगधंदा करून जे जगणारे आहेत, मग ऊस रसवाला असेल, हॉटेलवाला असेल, तुम्हाला सांगतो सगळे म्हणजे केश कारखानाला असेल किंवा तुम्हाला सांगतो भाजी विक्रेता असेल, कोणी असेल, एवढ्या लोकांची तुम्हाला सांगतो तिथं उपजीविका आहे. तर त्याच्या सगळ्याच्या सहानुभूती ठेवून राजकारण विरहित मी सांगितलं तसं मोहिते पाटील असतील, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना विनंती करू की साहेब आम्ही आमचं राजकारण बाजूला ठेवलंय आणि जनतेच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी आलेलोय. त्यांच्याकडून भरपूर निधी घ्यावा, ह्या कारखान्याचं एक्सपान्शन करावं. पवार साहेबांनी किंवा अजितदादांनी जबाबदारी घेतली की हा कारखाना आम्ही चालू, तर त्यांच्याकडे मी म्हणतो 15, 20, 25 वर्ष द्यावा. तुम्हाला शेतकऱ्याच्या प्रपंचाची काळजी नाही, तुम्हाला तुमच्या राजकारणाची काळजी काय. 25 वर्ष जरी तुम्हाला सांगतो त्यांना कारखाना चालवायला दिला आणि त्यांनी योग्य पद्धतीने भाव दिला, शेतकऱ्याला न्याय दिला, त्याच्या उत्सवाला तुम्हाला सांगतो जर त्यांच्या ह्याची कदर केली कष्टाची,
तर आमचं राजकारण थोडं बाजूला ठेवू ना त्याच्यासाठी. आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आपण हे काम करू. आपल्याला बाकीचं क्षेत्र भरपूर आहे राजकारण करण्यासाठी, त्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगतो करू. पण ही वस्तुस्थिती आहे की ह्या पद्धतीचा विचार घेऊन जर आपण चाललो तरच तुम्हाला सांगतो कारखाना वाचल. ह्याच्यासाठी मी माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मेळावा घेतला नाही, कारण त्या ठिकाणी बरीचशी अशी लोक येतात की शेतकऱ्याचा, तालुक्याच्या राजकारणाचा, तालुक्याच्या उन्नतीचा प्रश्न मांडायच्या ऐवजी वायफळ गोष्टी बोलून कुणाच्या तरी भावना दुखवायच्या, त्यातनं तुम्हाला सांगतो राजकारण चिघळल किंवा तुम्हाला सांगतो ज्या गोष्टी सुरळीत व्हायच्यात त्या विस्कटल्या जातील असं वक्तव्य केलं जातं. म्हणून मगाशी सांगितलं की बापूंवरती बी एक माणूस बोलला, जो बोलता त्यांनी बघावं की आपली लायकी काय, बापू काय होते, आपलं राजकीय परिचय काय, आपल्या घराण्याचा परिचय काय. मग बोलत असताना जे आज अस्तित्वात नाही त्यांनी कार्य केलेलं आहे काय, तर त्यांचं उदाहरण द्यायची काही गरज नाही. तुम्ही आता इथून पुढे काय करणार आहे हे जनतेपुढे स्पष्ट मांडा, सूर्यप्रकाशा इतकं आरशासारखं चकचकीत मांडा आणि लोकांना मत मागा. बरं, आज कारखान्यामध्ये काही राहिलंच नाही. आज बऱ्याच जणांनी सांगितलं की काल संजय मामाला सुद्धा सांगितलं की मामा तुमच्याशिवाय कुणी हे चालू शकणार नाही, कारण त्यांना ज्या सक्षमपणे मामाने म्हैसगावचा कारखाना चालवला तसा आजीनाथ चालवतील असं त्यांचा विश्वास असावा. त्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा मामा तुमच्याशिवाय हा कारखाना कुणी चालवणारच नाही, कारण मामाने कारखाना चालवायची भानगडच ठेवली नाही. त्याच्यामुळं हा बी कारखाना भविष्यात इलेक्शनची चालवायची भानगडच राहायची नाही. हा विचार घेऊनच मला वाटतं एखाद्याच त्यांनी बोलले का काय कोणाला माहित नाही, पण मामा तसं करणार नाही, कारण मामाची ही कर्मभूमी सध्याची काय, जन्मभूमी जरी माडा असला तर कर्मभूमी ही आहे. तर त्यांनी आता मागच्या कर्माची गोष्ट जी जनतेने त्यांना फळ दिलं ती विसरून आजीनाथसाठी चांगलं कर्म करण्यासाठी मामालाही मी विनंती करेल की तुम्ही या एकत्र. मला न्यायचं असेल तुमच्या बरोबर तर न्या, नका नेऊ, पण तुम्ही तिघं मिळून तरी जावा. मी तुम्हाला तिघालाही तुम्हाला सांगतो रेल्वे स्टेशनवरती कुठं सोडवायला यायचं तर मी तिथं सोडवायला येतो तुमच्या बरोबर, ते तुम्हाला येतो. तर अशा पद्धतीने माझा हा विचार आहे. तर त्या विचाराला सगळ्यांनी एकत्र यावं. आणि मला वाटतं मी इथं माझी भूमिका जी मांडली ते तालुक्यातल्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, बेरोजगारांसाठी, सुशिक्षितांनी व्यवसाय करणाऱ्यांसाठी इथं मांडलेली. कुणाला पट्टी नाही पट्टी हे मला माहित नाहीये, पण ही माझी अशी भूमिका आहे. ह्याचा विचार व्हावा असं मी तिन्ही पार्ट्याला विनंती करतो. भाऊ, यापूर्वी कारखाना बारामती अग्रोला देण्याचा निर्णय झाला होता. आता म्हणतात 25 वर्षाचं जरी असत तरी द्यायला पाहिजे, पण त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं होतं की ब्रह्मदेव आला तरी चालवू शकणार नाही. मात्र बारामती अग्रोला द्यायला विरोध झाला, त्याच्यानंतर तुमची मग मी सांगितलेली माझी भूमिका काय, माझं बाकीतच खरं राहिलं ना अशोकराव. मी सांगितलं ब्रह्मदेव आला तरी चालू शकणार नाही. मग मुख्यमंत्री बी त्यावेळेचे आले, एकनाथराव शिंदे आले, तानाजीराव आले, त्यांनी आर्थिक मदत केली, सगळ्या गोष्टी केल्या. मग माझं भविष्य खरं ठरलं का ते ठरलं? मग त्याला विरोध झालाच ना बारामती अग्रोला ज्यावेळेस कारखाना. मग हाच होऊ नये. आणि हा का होतो? आणि चालत्या गाडीला जुन्या पद्धतीत म्हणलं जात होतं की वंगण घालणे. चालणाऱ्या चांगल्या गोष्टीला जर तुम्हाला सांगतो आपलेच नेते मंडळी खोडा घालत असेल तर जनतेने वळकावं आणि तांदळातल्या खाड्यासारखं त्यांना बाजूला काढावं, तरच ह्या तालुक्याला सुख लागल. ही तर राजकारणाचा विषय नाहीये. नवीन नेतृत्वाला संधी द्या. उद्या भविष्यात तुम्हाला सांगतो विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा काही असेल, त्या माध्यमातून आता नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. आणि आता सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडनं मदत मागण्यासाठी आपले खासदार धैर्यशील भैया सुद्धा आहेत, काय पवार साहेब आहेत, रणजित भैया दादा आहेत. ह्या सगळ्याच्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी तुम्ही वर जाऊन तुम्हाला सांगतो तुमच्या पदाचा वापर करा, मोठ्या नेते मंडळींना भाग पाडा आणि ह्याच्यातनं
आपल्याला बाहेर पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शेतकऱ्याच्या हितासाठी राजकारण विरहित तुम्हाला सांगतो हा प्रस्ताव मांडा त्यांच्या पुढे. आता आपण सांगितलं की चारी गटांनी एकत्र आलं पाहिजे या निवडणुकीसाठी. याबाबत काय आपला संपर्क झाला का कुठल्या गटाशी? नाही, हा माझा विचार आहे, संपर्क नाही झाला. हा माझा शीतलराव विचार आहे. हा विचार फक्त तुम्ही त्यांच्या पुढे पोचवा, म्हणजे हा संपर्क झाल्यासारखा होईल. यापूर्वी इलेक्शन लागलं तर आपली भूमिका काय? ह्याच्यानंतर जर इलेक्शन लागलं तर ते दुर्दैव आहे काय. आणि माझी भूमिका मी त्यावेळेस स्पष्ट करल, जनतेच्या पुढे मी ही गोष्ट मांडील. मग जनता तुम्हाला सांगतो त्याच्यावरती काय निर्णय मतदार घेतील ते घेतील. तुमचा देखील आमदार आलाय. कारखान्याच्या विषयी पवार आणि मंत्र्यांना कारखाना द्यावा, चांगल्या प्रकारे सक्षमपणे चालवणे त्यांच्याकडे नेतृत्व आहे. परंतु रोहित पवार यांनी आदिनाथ कारखान्यावर त्यांना ती कारखाना न दिल्यामुळे 240 कोटीचा दावा टाकलेला असं सांगितलं. 6 कोटीचा त्यांचा कोर्टाचा वगैरे खर्च झालेला दावा टाकलेला मला माहित नाही. पण मला असं वाटतं की त्यावेळेस जे कारखान्यावरती सत्ताधारी होते, तुम्ही त्यांच्याशी अग्रीमेंट केलं, त्यांना चालवायला दिला. तुम्ही मकाई सहकारी साखर कारखान्याची डिस्लरी बी त्यांना मला वाटतं 2 वर्ष चालवायला दिली. आणि तुम्ही पवार साहेबांच्या गोविंदबागेमध्ये म्हणजे पवारांच्या दारात जाऊन तुम्ही सांगितलं की आम्ही कारखाना चालवायला सक्षम नाहीये, हे जग जाहीर आहे. हे त्यावेळेस पेपरला आलेलं होतं काय. त्याच्यामुळं हा कारखाना तुम्ही चालवावा. आणि तुम्हाला सांगतो त्यांना तो कारखाना देण्याचं तुम्ही काम केलं, त्याचा ठराव गेला, परत त्यात राजकारण झालं, संचालक मंडळ इकडून तिकडून सगळ्या पुढाऱ्यांच्या दारात आले गेले. मला वाटतं केवारे डॉक्टर असतील इथं, हे बरोबर आहे का नाही केवारे साहेब? मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, मग ह्याच्यामध्ये पवारांचा काय दोष आहे? आणि ज्यावेळेस पवारांनी त्या गोष्टीसाठी खर्च केला, त्यांनी त्या गोष्टी हे केल्या. NCDCच्या कर्जाचा फक्त प्रश्न राहिला होता की ते कर्ज कोणी फेडायचं. त्याच्यासाठी जर तुम्ही सक्षम नसाल तर पवारांनी 10 वर्ष वाढून मागितले आणि हे साहजिक आहे. 27 कोटी आणि त्याचं व्याज मला वाटतं 45 कोटी रुपये झाले होते. मग 45 कोटी रुपये फेडायचे म्हणल्यानंतर त्यांना तेवढा कालावधी दिला पाहिजे. आणि तो कालावधी जर अपुरा असेल आणि त्यांनी जर ते पैसे फेडले तर त्यांच्याही पैशाची हमी कोण घेणार? ह्याच्यामध्ये थोडस ते मला वाटतं लटकलं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तर पुढचा इतिहास सगळा माहिती. काल माझ्या आमदार संजय शिंदे विचारविनिमय बैठक झाली आदिनाथ कारखाना लढवण्यासाठी. त्या ठिकाणी ज्यादा तर जगताप गटावरच मला तिकीटची जोड उठल्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला देण्यात आली. त्यानंतर कंदरची अन्नाचे पवार असतील, त्यांनी सुद्धा 27 वर्ष एका गटाचं निष्ठावान काम केलं, परंतु त्या वाळलेल्या झाडाला पाणी घातलं अशा प्रकारची टीका त्यांनी. नाही असे तुम्हाला सांगतो माझ्यावरच काय मोदी साहेबावर सुद्धा टीका करणार आहेत. माझं त्या अण्णा पवारचं वय आमच्या राजकारणाचा जर तुम्हाला सांगतो आलेख काढला तर ह्यो 27 वर्ष होता कुठं. आणि ह्याला वाळलेल्या झाडाला जर हा पाणी घालत नव्हता, हा उलट तुम्हाला सांगतो फुललेल्या झाडाला ऍसिड घालत होता काय. आणि त्याच्यामुळे ते झाड वाळलं आणि त्याला पार्टीतनं हाकलल्यानंतर तुम्हाला सांगतो परत पालवी फुटली. सगळे तुम्हाला सांगतो कंदरचे जुने कार्यकर्ते गोळा झाले. अशा म्हणजे हा बाजारी माणूस आहे काय. त्याच्याबद्दल हे करायचं नाहीये. स्वतः त्याच्या ग्रामपंचायतीला तो कधी निवडून येत नसतो, कधी काही नसतो. ज्या संजय मामाच्या पार्टीत तो गेला, संजय मामाच्या नेतृत्वाचा जो आज हे करतोय, कौतुक करतोय, तोच एक काळ आमच्या पुढं संजय मामाला शिव्या देत होता ज्यावेळेस भास्कर भांगेच्या बाजूनी निकाल लागला ह्याचा ग्रामपंचायतीचा कंदरच्या. त्यावेळेस हा म्हणजे ही माणसं बाजारी असतात, त्यांच्यावर हे नाहीये. ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो हा तुमच्या अधिकाऱ्यांचा दलाल आहे काय. हा कार्यक्रम ठेवतो, लोकांकडून वर्गण्या करतो. त्यांनी जेवण जरी घातलं तरी तुम्हाला सांगतो ठेकेदाराकडून पैसे गोळा करतो. संजय मामाने ह्याच्या कार्यक्रमाला 3 तारखा दिल्या, ते गेले नाही. कारण त्यांनाही माहिती ही चांदीची तलवार ह्याने सगळ्याकडनं पैसे काढूनच तुम्हाला सांगतो मामाचा
किंवा तिथं कामं केलेल्या ठेकेदाराकडून पैसे घेतलेले असतील आणि असे अण्णा पवार सारखे मला किलोमीटरला 500 भेटतात. कुणाला तोंड द्यायचं? भाऊ जर निवडणूक जर लागली तर जगताप गट या निवडणुकीत उतरणार का? तुमचाही काल अर्ज आहे. नाही, मी आता जो माझा विचार मांडलाय अशोकराव, तो सगळ्यांनी विचार करावा, होईल किंवा नाही होईल काय. पण ह्याच्यामधनं मी मतदारांना सुद्धा हे पोचवतोय, संदेश पोचवतोय. आणि जर हे घडलं नाही आणि जर उद्या ह्याच्यामध्ये मी पवार साहेबांचा सगळ्यांचा विचार घेऊन आणि सगळ्यात महत्वाचा मतदारांचा विचार, कारण आज आदिनाथ सहकारी साखर कारखाना इलेक्शन लढवणं हे सोपं आहे, पण चालवणं आणि त्याला परत जीवित करणं हे सगळ्याच पार्ट्यांच्या पुढे आव्हान आहे. ज्यांनी चालवला त्यांनीच बंद पाडलाय आणि आज हा चालवायचा म्हणल्यानंतर अतिशय आपल्याला तुम्हाला सांगतो तारवरची कसरत करावं लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ऐन टायमाला ठरवेन. याबाबत आपलं रणजित दादा किंवा खासदार धैर्यशील भैया काय चर्चा झाली का? विजय दादा झाली. त्यांनी त्यावेळेस म्हणजे ही चर्चा मला वाटतं 1.5-2 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि त्यांच्या वेळेस सुद्धा तोच चर्चेमध्ये आले की आपण एकत्र बसून ह्यातनं लोकांना न्याय देण्याचं किंवा चांगल्या पद्धतीने चालवण्याचा सगळ्याची बैठक बोलून विचार करू. म्हणून तर मी सांगितलं ना, आज ते जिल्ह्याचं नेतृत्व करतायत मोहिते पाटील साहेब, थोरले पवार साहेब देशाचे नेते आहेत, अजित दादा आहेत. त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे आपण एकत्र जाऊन प्रत्येकाच्या ह्याच्यावरती कानावरती ह्या सगळ्या गोष्टी सांगू आणि मुख्यमंत्र्यांच्याही कानावरती ही गोष्ट घालून त्यांना विनंती करू की बाबा आम्हाला मदत करा. कारण मगाशी जो उल्लेख मी केला की आपल्या चारी बाजूला असलेले कारखाने 10 ते तुम्हाला सांगतो 20,000 पर डे क्रिशिंग करणारे कारखाने. आज तुम्हाला सांगतो बारामती अॅग्रोचाच हाळगावचा कारखाना हा पूर्वी 2-2.5 हजारांनी बळ चालत होता, आज तो 5-6 हजारांनी चालतोय. राजूदादांच्या ताब्यात तो कारखाना, पुढच्या वर्षी मला वाटतं तो 10 हजारांनी जाईल. म्हणजे ईशान्य पूर्व जो भाग आहे आपला हिकाला, मांगीपासूनचा हिकाला सगळा ऊस त्या कारखान्याला जाणार आहे. म्हणजे आज आपल्या कार्यक्षेत्रातला भविष्यात हे कारखाने चालू करत असताना ह्याची सुद्धा कॅपॅसिटी वाढली पाहिजे. उद्या तुम्हाला सांगतो हा कारखाना सक्षम चालवणारं नेतृत्वही तेवढ्या विश्वासाचं पाहिजे आणि शेतकऱ्यांना, ऊस बागायतदारांना, ऊस उत्पादकांना त्या नेतृत्वावरती विश्वास बी बसला पाहिजे. अनंत अडचणीतनं तुम्हाला सांगतो अनेक स्पीड ब्रेकर आपल्याला ओलडत ह्या आव्हानाला पुढे जायचं. आदरणीय भाऊ ज्यावेळेस चेअरमन होते त्यावेळेस मी कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत होतो. त्या काळामध्ये आम्ही निवडणूक व्हायच्या अगोदर केंद्र सरकारनं सगळ्या देशातल्या, राज्यातल्या सगळ्या कारखान्याचं रिस्ट्रक्चरिंग करायचं ठरवलं. त्यावेळेस आम्ही भाऊंच्या प्रयत्नांनी भाऊनी जाऊन पवार साहेबांपर्यंत जाऊन सगळीकडे जाऊन सगळ्या MSC बँकेच्या चेअरमनला MDची प्रयत्न करून हा कारखाना आर्थिक पॅकेजमध्ये बसवण्याचं फार मोठं काम केलं. त्यामुळं त्यावेळेस आम्हाला 2+7 अशा प्रकारे ते पॅकेजमध्ये बसलो. म्हणजे 2 वर्ष फक्त व्याज भरायचं आणि 7 वर्षचे हप्ते, म्हणजे 9 वर्ष पुन्हा जो पुनर्जीवित किंवा पुन्हा जे त्याला गती मिळाली किंवा त्याची बॉरोईंग कॅपॅसिटी जी वाढली ती केवळ भाऊनी त्या काळामध्ये हे रिस्ट्रक्चरिंग मध्ये हा कारखाना आर्थिक पॅकेजमध्ये बसवला. त्यामुळं कारखान्याला ऊर्जित अवस्था 2006 नंतर सुद्धा मिळाली आणि म्हणून तो पुढचे 9-10 वर्ष बिनदिक्कतपणे चालू शकला. एवढं मी सांगण्यासाठी. थँक्यू.